सर्व आदरणीय गुरु माऊलींना मनपूर्वक नमस्कार। आज 23 मे 2026 आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे, आपल्या सर्वांच्या पाठिंबामुळे आज मी YouTube वरून मार्गदर्शन जे करण्यासाठी सुरुवात केलं होतं 4 वर्षापूर्वी, ते आज 4 वर्ष कंप्लीट केलेले आहे। 21 मे 2022 रोजी यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याकडे असलेले ज्ञान, माझ्याकडे असलेले अनुभव, माझ्याकडे असलेले कौशल्य, माझ्याकडे असलेले या परीक्षाबद्दल माहिती सर्व गुरु माऊलींना, सर्व विद्यार्थी मित्रांना सांगण्यासाठी मी यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ लेक्चर सुरू केलं होतं। 1460 दिवस पूर्ण झालेले आहे। 4 वर्ष कंप्लीट केलेले आहे। आता 5वं वर्ष सुरू आहे। या 4 वर्षात तोडकं मोडकं मराठी भाषातून तुमच्यासारखं शुद्ध मराठी भाषा येत नसताना सुद्धा माझ्याकडे असलेले विषय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवावी। जर तुमच्या धानय सर एवढा वेळ परीक्षा पास होत असेल तर तुम्हीही पास होणार। तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्या जीवनात आनंद निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्या जीवनात यश यायला पाहिजे, तुमच्या जीवनात एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे। या उद्देशाने मी व्हिडिओचा सुरुवात केलं होतं। तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने मी व्हिडिओ करत राहिलो। खरं तर माझं मातृभाषा कानडी असताना सुद्धा मॅक्झिमम व्हिडिओ मी कन्नड व्हिडिओ कर्नाटकच्या विद्यार्थ्यांसाठी केलं होतं। पण माझं प्रेम माझं मातृभूमीवर आहे, माझं जन्मभूमीवर आहे। तर ह्या 4 वर्षात 1460 दिवसात 1511 विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा, नेट परीक्षा, टीईटी परीक्षा आणि PhD च्या जो परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्या यशामध्ये मी खारुताईंचा वाटा उचललेला आहे। या 4 वर्षात 56,853 विद्यार्थी माझं व्हिडिओचा सबस्क्रायबर झालेले आहेत, माझं YouTube चॅनलचा। आता लाईट गेलेलं तरी माझं 2 विषय तुमच्या समोर मी मांडतो। 67 लाख विद्यार्थी, 67 लाख व्ह्यूज म्हणजे माझं व्हिडिओ पाहिलेलं आहे। 67 लाख, 2 लाख विद्यार्थी माझा व्हिडिओ लाईक केलेला आहेत, 4200 विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स केलेले आहेत, 99,700 विद्यार्थ्यांनी माझा व्हिडिओ शेअर केलेला आहे। आणि कर्नाटकामधील जो एक व्हिडिओ केला होता 2023 ला टीचिंग अप्टिट्यूड रिव्हिजन भाग, तो तर व्हिडिओ 1 लाख विद्यार्थी पाहिलेले आहेत, 1 लाख व्ह्यूज आलेले आहेत। म्हणजे माझा ह्या 1500 व्हिडिओमध्ये, ह्या 4 वर्षात मी 1500 व्हिडिओ केलो, त्या 1500 व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ 1 लाखापेक्षा जास्त पाहिलेले आहेत, 1 लाख। त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ केलं होतं केसेट 2024 चा स्टडी प्लॅनिंग, ते तर 84 विद्यार्थी पाहिलेले। महाराष्ट्राचे विद्यार्थी म्हणजे आपण, तुमचाही आशीर्वाद माझ्यावर आहे। कन्नड भाषा, मराठी भाषा आणि इंग्लिश भाषेमधून माझा अनुभव तुमच्यापर्यंत मी सांगत आहे, अजूनही मी सांगणार आहे। मग हे सांगत असताना, ज्ञान वाटत असताना माझ्यामध्येच ज्ञान वाढत आहे। ज्ञान वाटल्यामुळं कमी होत नाही। आणि आज मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेले आहे. ಲವ್ಲಿ ಗ್ರೇಟ್ಫುಲ್ ಟು ಆಲ್ ಆಫ್ ಯು. ಪ್ರೀತಿಯ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ. प्रेमळ धन्यवाद सर्व आदरणीय गुरु माऊलींना. असंच तुमचं प्रेम असू द्या. येणाऱ्या काळात मी महाराष्ट्र सेट परीक्षाबद्दल, महाराष्ट्राच्या टीईटी परीक्षेबद्दल, नेट परीक्षेबद्दल जेवढं काय माझा अनुभव, ज्ञान, कौशल मी तुमच्या सोबत सांगत राहीन. म्हणजे काय होतं, तुमच्या मदतमुळे अनेक सकारात्मक बदल माझ्या जीवनात सुद्धा घडत आहे. एकदा एक संत, कर्नाटकमध्ये एक खूप प्रसिद्ध संत होऊन गेला, सिद्धेश्वर महास्वामीजी विजापूरचे. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले होते. त्यावेळी त्यांनी नको म्हणाले, ते वापस सरकारनं दिलेत. त्यांनी एक कथा सांगितलं होतं. तो कथा अजूनही मला आठवतो त्यांच्या प्रवचनामध्ये. मग ते कथा असा आहे की एक गुरु फुकट सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो. उचित म्हणजे फ्री मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. मग एक विद्यार्थी उठून त्या गुरुंना विचारतात प्रश्न, गुरु तुम्ही आम्हाला फुकट मार्गदर्शन का करताय? तुम्हाला ह्याच्यातून फळ काय मिळणार आहे? तुम्हाला काय प्रतिफल मिळणार आहे? तुम्हाला काय ह्याच्यातून फायदा होणार आहे तुम्हाला? त्यावेळी गुरु त्या विद्यार्थ्यांना सांगतात, हे बघ, मी गुरु आहे, तू शिष्य आहे. गुरु म्हणजे दीप, गुरु म्हणजे आपण काय म्हणतो, दिवा. एक दिवा दुसऱ्या दिवाला दीप लावल्यानंतर, म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणजे तुम्हाला मी दीप लावतो, मग दीप लावल्यानंतर प्रकाश येईल. मग मी तुम्हाला दीप लावल्यानंतर माझा प्रकाश कमी होत नाही, गुरुचा प्रकाश कमी होत नाही, परंतु परिसरात असलेला जो अंधार आहे तो अंधार मात्र कमी होईल. बघा किती अर्थ आहे त्या कथामध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान दिल्यानंतर गुरूंचाही ज्ञान वाढेल, गुरूंचं ज्ञान कमी होत नाही, विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढेल, प्रकाश होईल जी सगळीकडे आणि अंधार कमी होईल. जेवढं मला माहिती आहे, मी काय हुशार माणूस नाही, परंतु तुमच्यापेक्षा जास्त परीक्षा दिलेला अनुभव माझ्याकडे आहे. तुमच्यापेक्षा जास्त नापास झालेले अनुभव माझ्याकडे आहे. तुमच्यापेक्षा जास्त देश फिरून आलेले अनुभव माझ्याकडे आहे. तुमच्यापेक्षा जास्त पुस्तक वाचन केलेले अनुभव माझ्याकडे आहे. तुमच्यापेक्षा जास्त कष्ट सहन केलेले अनुभव माझ्याकडे आहे. त्यामुळे माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. तो माझं अजूनही मी तुमच्यासोबत मी काम करणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, आंबेडकर साहेबांचे आशीर्वाद, APJ अब्दुल कलाम सरांचे आशीर्वाद, तुमच्या सर्व आई वडिलांचे आशीर्वाद माझ्यावर असावी. मी अजूनही मला सेवा करण्याची शक्ती माझ्यामध्ये येऊ दे. आपण आणि तुम्ही सर्व मिळून एकमेकाशी मदत करत तुम्हीही पुढे जावा, तुमच्यासोबत मीही पुढे येईन अशी माहिती देऊन पुन्हा एकदा माझं YouTube चॅनल पाहत राहिल्यामुळं, माझ्यावर आशीर्वाद देत असल्यामुळं, माझ्या घरी आई वडील, माझी पत्नी आणि विशेष म्हणजे माझी मुलगी शांतलक्ष्मी अतिशय मला मदत करत आहेत. तिच्या मदत मी आज आवर्जून इथं उल्लेख करतो. तुमचा तर सपोर्ट आहे. अनेक गुरुजन मला मार्गदर्शन करत आहेत. त्या सर्व गुरुजनांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो. आपले पुणे विद्यापीठात सेवा करीत असलेले डॉक्टर अमोघ सिद्ध चंडके सरांना सुद्धा मी धन्यवाद मानून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता लाईट गेलेले, त्यामुळं जसं येईल तसं मी बोललेलं आहे. हा, काय म्हणतो, आतापर्यंत मला ना YouTube कडून 1,12,000 रुपये मानधन सुद्धा मला मिळालेलं आहे. हेही तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. चला सर्व मिळून आपण यशस्वी होऊया. धन्यवाद.